नमस्कार. नंदुरबार म्हणजे परंपरा व प्रगती यांचा संगम असणारं शहर. सर्वत्र नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचं वातावरण तापत आहे आणि आज आम्ही नंदुरबार शहरातील खास व्यक्तींसोबत चर्चा करण्यासाठी इथे आलो आहोत. शहराच्या विकासावर, भविष्यातील योजनांवर आणि जनतेच्या अपेक्षांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत नंदुरबारचा कायापालट करणारे, जनतेचा विश्वास जपणारे, सगळ्यांचे आवडते अर्थात आमदार भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी व नंदुरबारच्या सर्वांगीण विकासाची दृष्टी बाळगणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रत्नाताई रघुवंशी. नमस्कार. नमस्कार. यांची दृष्टी आणि नंदुरबारच्या उद्याची दिशा ठरवणारा हा एक महत्त्वाचा संवाद आपल्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत. भैयासाहेब, सर्वप्रथम मी आपणास विचारेन की आपण अनेक निवडणुका पाहिल्या आहेत, पण यंदाची नंदुरबार नगरपालिकेची निवडणूक आणि मागील निवडणुकांमधील तुम्हाला नेमका फरक काय जाणवतोय? म्हणजे यंदाचं वारं नक्की कोणत्या दिशेला वाहत आहे? बघा, दर निवडणुका ही जोरातच झाल्या आहेत. निवडणुका ह्या स्पर्धा आहे असं समजूनच मी लढतो, पण माझ्या माहितीप्रमाणे मी जे बघितलंय, मागची निवडणूक जेवढी माझ्यासाठी कठीण होती तेवढी निवडणूक ही कठीण नाही. भारतीय जनता पक्ष आमच्या समोर उभाच नाही आहे. एक गट आहे फक्त, गावित सेना, आणि ती गावित सेना आमच्या समोर निवडणूक लढते आहे. ते भलेही म्हणतात की अभी नाही तो कभी नाही, हे दर निवडणुकीत ते म्हणतात आले आणि दर निवडणुकीत जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. म्हणून मला आत्मविश्वास आहे की नंदनगरीची जनता मतदानाला जेव्हा जाईल तेव्हा 100% धनुष्यबाणच्याच सगळ्या उमेदवारांना विजयी करेल असं मला आत्मविश्वास आहे. साहेब, आता तुम्ही म्हटलं की ही निवडणूक तुम्हाला आपणास एकतर्फी वाटत आहे, परंतु काही लोकांचा एक प्रश्न होता की राज्यात शिवसेना म्हणजे शिंदे गट आणि भाजपा यांची युती आहे, पण इथं मात्र कट्टर विरोधक आहेत. राज्यात गळ्यात गळे आणि गल्लीत मात्र भांडणं, या विरोधाभासावर मतदारांना काय उत्तर द्यायला आपण? नाही, बघा, वरच्या नेत्यांनी सुद्धा हे बघितलं पाहिजे होतं. दुसरं मी थोडी दुरुस्ती करतो की ही निवडणूक एकतर्फी नाही. कुठली वेळ निवडणुकीला मी आव्हान म्हणूनच स्वीकारतो आणि मी तिला सामोरे जातो. पण दुर्दैवानं 3 पक्ष आहेत आणि इथं पक्षाचं पॅनल नाही आहे, हे एका गटाचं पॅनल आहे. भारतीय जनता पक्षाने पॅनल उभं केलं नाही. भारतीय जनता पक्षाने पॅनल उभं केलं असतं तर महामंत्री विजूभाऊ चौधरीच्या कुटुंबातला कोणी ना कोणी उभा राहिला असता. निलेश माळी जिल्हा अध्यक्ष भाजप यांच्या कुटुंबातला कोणी ना कोणी उभा राहिला असता, किंवा शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सदानंद रघुवंशी यांच्यापैकी कोणीतरी उभं राहिलं असतं. या सर्व एक ओरिजिनल भाजपने या निवडणुकीवर बहिष्कार टाकून दिलाय आणि फक्त गावित सेना इकडनं तिकडनं उमेदवार धरून आणून निवडणूक लढते. साहेब, एक प्रश्न अजून जनतेचा मनात आहे की सुरुवातीच्या काळामध्ये असं म्हटलं जात होतं की सेना म्हणजे शिंदे सेना आणि भाजप यांच्यामध्ये युती होणार आहे आणि ही नंदुरबार नगरपालिका बिनविरोध म्हणजे येणार आहे. मात्र मध्येच काही विरोधकांनी असाही प्रश्न केला की तशातला काही भागच नव्हता, ते फक्त त्यांचं मनगढंत कहाण्या सांगत आहेत. तर याच्यावर आपलं काय उत्तर असेल? भारतीय जनता पक्षाची 4 नेत्यांची एक कोर कमिटी होती. तिच्यामध्ये विजयकुमार गावित, राजेश पाडवी, विजयभाऊ चौधरी आणि निलेश माळी हे 4 लोक होते. त्याच्यातले 3 लोक आमच्याबरोबर बोलत होते. राजेशदादा पाडवी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत या जिल्ह्यातले, ते सुद्धा, विजयभाऊ सुद्धा, आणि जिल्हा अध्यक्ष ज्याला नैतिक अधिकार असतो पक्षामध्ये, आमदार खासदारांच्या पेक्षा जास्त अधिकार जर कुणाला असतील, आजही माझ्यापेक्षा जास्त अधिकार माझ्या मुलाला, जिल्हा प्रमुखाला आहे. त्याच्यामुळे निलेश श्रीराम सुद्धा माझ्याबरोबर बोलत होता. पण फक्त एका कुटुंबाला ती युती नको होती आणि त्याच्यामुळेच सगळ्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये युती तुटली, हे सत्य आहे. नाही तर मी तळोद्यामध्ये सुद्धा राजेशदादाच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढणार होतो. शहाद्यामध्ये सुद्धा राजेशदादाच्याच नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढणार होतो. पण नंदुरबारमध्ये जे होईल त्याच्यावरच जिल्ह्याचं भविष्य अवलंबून होतं. नंदुरबारमध्ये त्यांनी युती नाही असं म्हटलं, आम्ही तेव्हापासून कामाला लागलो.
साहेब, नंदुरबारच्या राजकारणात नेहमीच रघुवंशी आणि गावित परिवार असा सामना रंगत आलेला आहे. यंदा हा संघर्ष विकासाच्या मुद्द्यांवर असेल की वैयक्तिक वर्चस्वासाठी आहे? सर बघा, विकासाच्या मुद्द्यावर गावित परिवार भाष्यच करत नाही. 30 वर्षापासून गावित परिवार या शहराचे आमदार आहेत. गावित साहेब 20 वर्ष गावित साहेब कॅबिनेट मिनिस्टर होते. मी तरी काहीच नाही आहे असं म्हणतो, कारण मी मध्ये 5 वर्ष आमदारकीचा पण राजीनामा देऊन दिला होता. आत्ता कुठं आमदार झालो याच वर्षी 25 मध्ये, आणि परत सेवा नंदनगरीची मी खंडित केली नव्हती. एकदम प्रामाणिकपणे सेवा, तेव्हाही लोकांना वाटत नव्हतं की चंदू भैया आमदार नाही आहे, आणि मंत्रालयात सुद्धा माझं एक बी काम आमदार नाही आहे म्हणून थांबत नव्हतं. या शहराशी बांधिलकीच माझी होती. यांनी आणि हिनाताई 10 वर्ष खासदार होत्या, यांनी या शहरासाठी एक तरी भरीव असं काम मला त्यांनी दाखवावं की त्यांनी हे केलंय. आता फक्त आणि फक्त धर्माच्या नावाने, हिंदुत्वाच्या नावाने मतं मागतात. यांना हिंदुत्वाच्या नावाने मतं मागायचा सुद्धा नैतिक अधिकार नाही. जी गोमाता, हिला महाराष्ट्र सरकारने राज्यमान्य राष्ट्रमाता म्हणून घोषित केलं, त्या गोमातेच्या खरेदी विक्रीमध्ये सुद्धा गावित परिवाराने पैसे खाल्ले आहेत. हे सर्वश्रुत आहे. गायी दिल्या नाही, दिल्या त्या गायी आदिवासींना भाकड दिल्या, आणि 20-20 हजार रुपयाचं कमिशन कोणी घेतलं मग हे तरी गावित साहेबांनी सांगावं. कारण 20-20 हजार रुपये त्याच्याकडनं घेतले गेले. काही आदिवासींना तर गायाच दिल्या नाही, आणि 20 हजार रुपये रोकडे दिले, गाय मिळाली म्हणून सही घेतली. आणि हा सर्व प्रकार राजरोस. 10,000 गायी कशाला म्हणतात? 10,000 गायी जर वाटल्या असतील तर नंदुरबार तालुक्यात, नंदुरबार जिल्ह्यात दूध तरी वाढायला पाहिजे होतं. पण दुर्दैवानं फक्त धर्माच्या नावावर आम्ही निवडून येऊन जाऊ म्हणून धर्माच्या नावावर जनतेची दिशाभूल करणं, तेढ निर्माण करणं, समाजामध्ये विषमता निर्माण करणं, हेच पाप गावित परिवार करत आहे. साहेब, एका बाजूला तुमच्यासोबत आता माजी आमदार शिरीषदादा चौधरी आणि विक्रांत मोरे आहेत, तर दुसऱ्या बाजूला हिना गावित यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि भाजपच्या बॅनरवर भाजप आहे. मात्र भाजपच्या बॅनर्सवर विजयभाऊ चौधरी आणि निलेशभाऊ माळी यांचा फोटो नाही. हा भाजपातील अंतर्गत फुटीचा पुरावा मानावा लागेल का? पुरावा आहेच. कारण मी तुम्हाला सांगितलं ना का ते आमच्याशी बोलत होते, कारण वरून नेत्यांचे त्यांना आदेश होते की तुम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा समविचारी पक्षांशी किंवा महायुतीमधल्या घटक पक्षांशी तुम्ही बोला. परंतु यांच्या हट्टापायी ती युती फिसकटली. यांनीच सांगितलं, मी ऐकलं ते, की आम्ही आमदारकीचा राजीनामा देऊन टाकू, असं तसं वल्गना केल्या. देणार कोणीच नाही, आमदारकी सोडायची यांची ताकद नाही, पण वल्गना त्यांनी केल्या आणि म्हणूनच युती झाली नाही. पण नक्की की भारतीय जनता पक्षामध्ये जेवढे गट या नंदुरबारमध्ये आहे तेवढे गट महाराष्ट्रामध्ये नसतील. साहेब, एक असा मुद्दा आहे की मागच्या निवडणुकीत आपल्या पॅनलमधून नगरसेवक झालेले आपलेच निकटवर्तीय मानले जाणारे अविनाश माळी आज आपल्या विरोधात नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत. या राजकीय बदलाकडे आणि विश्वासघाताकडे तुम्ही कसं बघता? नाही बघा, अविनाश माळी हा धंदेवाईक माणूस आहे. माझ्या मित्रांनी धुळ्यापासून नाशिकपर्यंत मला सर्वांनी विनंती केली तेव्हा मी अविनाश माळींना तिकीट दिलं होतं. अविनाश माळी प्रभाग नंबर 19 मधून माझ्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमावर निवडून आले. त्यांच्या मातोश्री आदरणीय मंगलाताई फिरू शकत नव्हत्या, तरी सुद्धा लोकांनी त्यांच्यासाठी मतं मागितली आणि त्यांना निवडून आणलं. पण त्या प्रभागाशी सुद्धा माळी प्रामाणिक राहिले नाही. त्या प्रभागातल्या लोकांची मुलाखत घ्या, ते सांगतील की आम्ही 2 नगरसेवकांना बघितलंय, मोहित सिंग राजपूत आणि कैलास पाटील, पण अविनाश माळीला कधीच बघितलं नाही. एका प्रभागाच्या निवडून दिलेल्या लोकांची सुद्धा सेवा तो करू शकला नाही किंवा सेवेला पात्र राहिला नाही, आणि फक्त जमिनीचा धंदा करायचा, प्लॉट विक्री करायची. 2 पैसे परमेश्वराच्या कृपेने त्याच्याकडे आले म्हणून त्याला आमदारकीचे स्वप्न पडायला लागले. आमदारकीला उभा राहिला पदवीधर मतदारसंघामध्ये. आता नगराध्यक्षाचे स्वप्न पडतात आहे, आणि स्वप्न पाहणं काही चूक आहे असं मी मानत नाही. पण नक्कीच नंदुरबार शहराची जनता त्यांना त्यांची जागा दाखवेलच. मला आठवतं आजही
जेव्हा शिरीष दादा, विक्रांत बाबा आम्ही सगळे एकत्र होतो आणि गावित साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते, कॅबिनेट मिनिस्टर होते, तेव्हा पण या शहरात निवडणूक झाली होती. 37 वार्ड होते, 37 वार्ड. शिरीष दादा, मी, आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्र आलो होतो. त्यावेळेला सुद्धा 37 पैकी 36 नगरसेवक हे काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते आणि एकच नगरसेवक माझ्या कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे राष्ट्रवादीचा निवडून आला होता. नाहीतर गावित साहेबाचं खातं सुद्धा या शहरामध्ये उघडलं नसतं. पण एक नगरसेवक त्यांचा निवडून आला होता, पण 36 आमचे होते, हे सत्य आहे. साहेब, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आदरणीय रत्नाताई रघुवंशी देखील या ठिकाणी आहेत. ताई, मला आपल्याशी बोलायचं आहे की विरोधक असा आरोप करत आहेत की 20 वर्षापासून आपण मागे नगराध्यक्ष म्हणून काम पाहत आहात नंदुरबार नगरपालिकेचं, परंतु आपण रबर स्टॅम्प आहात असा विरोधकांचा एक सूर आहे. आणि आपली स्वतंत्र निर्णय क्षमता कशी आहे किंवा काय, हे जनतेला आपल्याला पटवून द्यावं लागणार. तर आपलं त्याचं उत्तर काय असेल? नमस्कार. मी माझे निर्णय स्वतंत्रपणे मीच घेते आणि नवऱ्याची सल्ला घेणे हे काही चुकीचं ठरत नाही. आणि त्यातही दीर्घ अनुभव असलेले, उत्तम सगळं दांडगा परिचय, गावात सगळी वस्तुस्थिती माहिती राहिलेले आमदार असलेले, आणि मग त्यांचं मार्गदर्शन मी घेतलं तर त्यात चुकीचं काय आहे? आणि ती सुद्धा जनतेची सेवाच आहे ना. बरोबर. आणि त्या मार्गदर्शनामधून आपल्या नगरपालिकेतून माध्यमातून जनतेचं भलं होत असेल तर त्यात चुकीचं काही नाही आहे. फक्त सल्ला जर काय घ्यायचा असेल तर तेव्हा साहेबांची मदत आपण घेत असतो. सभागृहामध्ये सभा पण चालू होते, मग तिथे मग उत्तर कोण देतात? तुम्हीच देतात. बरोबर. ताई, अजून एक प्रश्न आपल्यासाठी असा आहे की नंदुरबारमध्ये रात्री अपरात्री ज्या महिला फिरतात त्यांची सुरक्षितता किती आहे, आणि एक महिला नगराध्यक्ष म्हणून लेकी सुनांच्या सुरक्षिततेसाठी आणि सक्षमीकरणासाठी तुमचं विजन काय आहे? बघा, हे बाल शहीदाचं गाव आहे. शहीद शिरीष कुमाराचं हा नंदुरबार हे गाव आहे. याच्यात महिला पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि रात्री अपरात्री आपल्या इथे महिला ह्या फिरू शकतात. काही कामानिमित्त त्यांना उशीर झाला तर काही भीती नाही आहे नंदुरबारमध्ये. तसे CCTV पण आपण सगळीकडे लावलेले आहेत. बरोबर. पोलीस प्रशासनही मदत करतं. महिला या पूर्णपणे सुशिक्षित आहे नंदुरबारमध्ये. पदासाठी आपण आता उमेदवारी करत आहात, तर आपण नंदनगरीच्या जनतेला, नंदुरबारच्या जनतेला काय आवाहन करू इच्छितात? नमस्कार. माझ्या सर्व नंदनगरी वासियांना विनंती आहे की आपण धनुष्यबाणाचं बटन दाबून सगळेच धनुष्यबाणचा असा खच इथे नंदुरबारमध्ये पाडावा की जेणेकरून आपल्या या नंदुरबाराचा विकास परत झपाट्याने, आधी विकास आपला झालेलाच आहे. आणि माझे आव्हान आहे सगळ्यांना, आणि नंदुरबारकरांची जनता ही भरभरून आमच्यावर प्रेम करेल आणि करत आहे आणि भविष्यातही करेल. माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी धनुष्यबाणा चिन्हावर आपलं मतदान करावं आणि भरघोस मतांनी आम्हाला निवडून द्यावं. धन्यवाद. धन्यवाद भाभी. मित्रो, भाभींना प्रचारासाठी जायचं असल्यामुळे त्यांची आपण ते आपले रजा घेत आहेत. धन्यवाद. साहेब, आता ताईंना मी प्रश्न केला होता की 20 वर्षाच्या या सत्तेमध्ये आपण फक्त रबरी स्टॅम्प म्हणून वापर केला जातो असं विरोधकांचं मत होतं. त्यांनी ते खोडून काढलं. अजून एक आरोप केला जातो की विरोधक तुमच्यावर सतत भ्रष्टाचाराचे व मनमानी कारभाराचे आरोप करतात. हे आरोप हे राजकीय स्टंट आहेत की यात काही तथ्य आहे? याला तुम्ही कसं खोडून काढाल? बघा, मनमानी कारभाराच्या संदर्भात मी समजू शकतो, कारण मी जे ठरवलं ते या शहरामध्ये करतो आणि आजपर्यंत शासनाकडनं बी आणलं आहे. आता भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्याला चीच जबाबदारी असते की त्याने आरोप सिद्ध केले पाहिजेत. आदरणीय गावित साहेबाच्या विरुद्ध लोकांनी आरोप लावले होते. आजही सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये त्याची केस चालू आहे चीफ जस्टिसांच्या समोर, आदिवासी खात्याच्या 6,000 कोटीच्या भ्रष्टाचाराची. ते पुरावे लोकांनी दिले होते. यांनी जर आमच्या विरुद्ध फक्त आरोप करायचा असेल तर नुसतं उचलली जीप लावली टाळ्याला असं म्हणून आरोप करू नये. माझी विनंती आहे आरोप करणाऱ्याला की त्यांनी ते आरोप सिद्ध करावे तरच. हां, मी मनात जे ठरवलं तेच करतो हे सत्य आहे.
आणि म्हणूनच या शहराचा एवढ्या लवकर झपाट्याने विकास झाला, हेही तुम्हाला मान्य करावं लागेल. राहिला प्रश्न रबर स्टॅम्प. आता लोक तर राष्ट्रपतीला बी रबर स्टॅम्प म्हणतात, की राष्ट्रपती महोदयांना सुद्धा देशाच्या जनतेने निवडून दिलंय, तरी तिला रबर स्टॅम्प म्हणतात. लोकांचं काय आहे आपण सांगू शकत नाही. पण नंदनगरीच्या जनतेमधून 3दा नगराध्यक्ष म्हणून निवडून येण्याचं जर आत्ता लोकांनी निवडून दिलं तर मान सुद्धा याच नगराध्यक्षाला मिळेल. जनतेमध्ये जोपर्यंत आमच्यावरती विश्वास आहे तोपर्यंत आम्ही या किरकोळ आरोपांची किंवा विरोधकांची चिंताच करत नाही. साहेब, भाजपचा प्रचाराचा अजून एक मुद्दा आहे की नगरपालिका ही नगरपालिकेतून चालवली जात नाही तर राम पॅलेसमधून चालवली जाते. हा आरोप तुमच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. नाही, असे जर धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर कुठल्या बी गावामध्ये बघा, जो नेता असतो, गटनेता म्हणा किंवा शहराचा मंत्री म्हणा, आमदार म्हणा, खासदार म्हणा, त्याच्याशीच पदाधिकारी सल्ला करतात. हे सत्य आहे की चंदू भैया काही निर्णय महत्त्वाचे असतील आणि घ्यायचे असतील तर नगरपालिकेला सल्ला देतोच, मी नाही म्हणणार नाही. पण मी एक बी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला, स्थायी समितीच्या मिटिंगला आजपर्यंत कधी गेलो नाही. फक्त नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकच चालवतात. पण धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर नक्की चंदू भैया सुद्धा त्या, आणि जनतेची कामं वेळेवर व्हायला पाहिजे याच्यासाठी माझा प्रयत्न असतो. तुमच्या नेतृत्व शैलीबद्दल 2 मतं आहेत. काही लोक तुम्हाला कठोर प्रशासक असं मानतात तर काही हुकुमशाह मानतात. तुम्ही स्वतःकडे कसं बघतात आणि लोकांनी तुम्हाला पुन्हा का निवडावं? बघा, मी आजपर्यंत नंदुरबारच्या जनतेवर कधी दादागिरी केली नाही. मी आजपर्यंत एका माणसावर बी हात उठवला नाही. मी हात जोडूनच नंदुरबारच्या शहराच्या जनतेची मनं जिंकली आहेत. आणि म्हणूनच मला एवढ्या वर्ष झाले नंदनगरीची जनता माझ्यावरती प्रेम करते. लहान मुलांपासून तर मोठ्या माणसांपर्यंत किंवा भिकाऱ्यांपासून तर वेड्यापर्यंत सगळे लोक चंदू भैयाला नावानिशी ओळखतात. आणि हीच खऱ्या अर्थानं माझी या शहरामध्ये संपत्ती आहे. मला आत्मविश्वास आहे. कोणी किती बी आरोप केले, हे आरोप करणारे निवडणुकीमध्ये येतात, निवडणुकीच्या नंतर गायब होतात, पुढच्या निवडणुकीलाच येतील. आमचं तसं नाही आहे. आम्ही 5 वर्ष लोकांमध्ये सेवा करतो. मी आमदार नव्हतो तरीसुद्धा रस्त्यावर खुर्ची टाकून बसायचो आणि नंदनगरीच्या जनतेची सेवा करायचो. या आमदाराने नंदुरबार शहरामध्ये निवडून आल्यानंतर कधी लोकांची सेवा केली नाही. फक्त धंदेवाईक लोकांनाच त्यांच्या घरामध्ये एंट्री आहे. साधं पाणीसुद्धा लोकांना त्यांच्या घरी भेटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच आज शहराची जनता एवढ्या मोठ्या प्रमाणावर माझ्यावर प्रेम करते. त्याचं एकमेव कारण आहे की विरोधक विश्वासास पात्र नाहीत. साहेब, गेल्या काही काळामध्ये आपलं आजारपण जे आलेलं आहे त्याच्यामुळे आपण लोकांमध्ये प्रत्यक्ष फार कमी दिसलात. या कठीण काळात नंदुरबारकरांनी तुम्हाला जी साथ दिली त्या प्रेमामुळे तुम्हाला लढण्याची ताकद मिळाली आहे का? सर, मी एकमेव माणूस असेल की ज्याला 2दा कॅन्सर झाला. मी 19 लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर माझा लिव्हरचा कॅन्सर होता. लिव्हर बदलून आलो. माझं लिव्हर मद्रासला ठेवून आलो आणि दुसरं लिव्हर बसवून आणलं. आत्ता पण दुर्दैवानं गणपतीच्या नंतर जास्त दिवस झाले नाही, माझ्या लंग्समध्ये कॅन्सर आला. माझा खोकलाच बंद होत नव्हता. मग मी तपासणी केली तर त्याच्यात कॅन्सर दिसला आणि 2nd स्टेजचं कॅन्सर होतं. मी त्याच्यावर उपचार केलेत. आत्ताही 6 किमो घेऊन मी या निवडणुकीच्या प्रचारात आहे. किमोमध्ये लोकांना एवढा त्रास होतो, पण परमेश्वराच्या आशीर्वादानं, नंदनगरीच्या जनतेच्या आशीर्वादानं मला काहीच त्रास झाला नाही. आणि मी आज या निवडणुकीच्या मैदानामध्ये सक्रिय आहे. आणि भविष्यामध्ये आता मला 4 तारखेनंतर परत रेडिएशन घ्यायचे आहेत 30 दिवस. आणि 30 दिवस भलेही अर्धा 1 तास पण मुंबईच्या दवाखान्यात जावं लागेल. म्हणून मी फक्त आलो, मला त्रास नाही झाला तर शनिवार रविवारी येईल नंदुरबारला, नाहीतर सोमवार ते शुक्रवार दवाखान्यामध्येच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये मी उपचार घेणार आहे. साहेब, अजून एक पुढचा मुद्दा हिंदुत्वाच्या संदर्भात आहे. भाजप तुमच्यावर हिंदुत्व सोडल्याची टीका करत आहे. तुमचं हिंदुत्व आणि भाजपाचं हिंदुत्व यात नेमका फरक काय आहे? भाजपचं हिंदुत्व मला वाटतं ढोंगी आहे.
भाजपचं नाही, गावित गटाचं, हां गावित सेनेचं हिंदुत्व हे ढोंगी आहे. ते मुस्लिम वस्तीमध्ये जातील तर पहिले हिरवे कपडे घालायचे, आपल्याकडे आले की भगवी दुपट्टा किंवा टोपी घालायचे. असं आम्ही केलं नाही. आमच्या मनामध्ये जे आहे तेच आहे. आमचं हिंदुत्व पण कट्टर आहे. आम्ही सर्व धर्मसमभावाच्या वागतो आणि म्हणूनच सर्व धर्माची लोक आमच्यावरती प्रेम करतात. मला एक उदाहरण द्या की या भाजपवाल्यांनी नाही तर गावित सेनेवाल्यांनी एखादं 5 लाखाचं छोटंसं मंदिर तरी बनवलं का? पण फक्त आदरणीय नरेंद्रभाई मोदीच्या नावाने मतं मिळतात. एक वेळ होती की इंदिरा गांधीच्या नावानं लोक म्हणायचे की दगड बी निवडून येतो. तीच वेळ आज आदरणीय मोदी साहेबांची आहे आणि मोदी साहेबांच्या नावानेच काही दगडं निवडून आलेली आहेत. आणि त्याच्यातलाच एक दगड आमच्या नंदुरबारमध्ये आहे की ज्यांनी जनतेचा विश्वासघात केला. ते त्यांच्या समाजाचे झाले, नाही तर नंदुरबारचं काय होईल? मंत्री झाले, 7.5 वर्ष आदिवासी खातं त्यांच्याकडे होतं. मी कुपोषण संपवल्याशिवाय राहणार नाही, मी डॉक्टर आहे असं म्हणणारे विजयकुमार गावित उलट कुपोषण वाढवून गेले. मजुरांचं स्थलांतर आदिवासींचं मी थांबवल्याशिवाय राहणार नाही अशीच वल्गना हिनाताई बी आणि गावित साहेब बी करत होते. शिक्षणाचा दर्जा आदिवासी समाजामध्ये, आदिवासी विकास विभागामध्ये एवढ्या खालच्या दर्जावरचा आहे, तो त्यांना सुधरवता आला नाही. शाळा संपल्यावर आदिवासींच्या मुलांना ड्रेस भेटतात, 1 सेमिस्टर झाल्यावर त्यांना पुस्तकं भेटतात, खायला बिचाऱ्यांना चांगलं भेटत नाही. आणि आज हे वल्गना करतात की आम्ही फार विकास केला. अरे तुम्ही तुमच्या समाजाचा बी विकास नाही केला तर नंदनगरीच्या जनतेसाठी तर तुम्ही काहीच केलं नाही हे लोकांना माहिती आहे. तर अजून एक आरोप आहे, शहरामध्ये गुंडगिरी वाढत असल्याचा हा आरोप आहे. तुम्ही हा आरोप मानता का? आणि जर हे खरं असेल तर याला जबाबदार कोण? बघा, माझी तर विनंती आहे की नंदुरबारमध्ये गुंडगिर्दी आजही मोठ्या प्रमाणात नाही पण आहे. आता 2 महिन्यापूर्वीच नंदुरबारमध्ये एक मर्डर झाला, 1.5 महिन्यापूर्वी. त्याच्यावरून मोर्चा निघाला. जो बिचारा ज्याचा घरचा मुलगा गेला त्याचा बाप सुद्धा सांगत होता की मोर्चा काढू नका, आरोपी अटक झाला आहे, आरोपी जेलमध्ये आहे. पण तरी सुद्धा काही समाजकंटकांनी मोर्चा काढायचा प्रयत्न केला. मरणाऱ्याचे वडील सांगायचे की बुवा मोर्चा मूक काढा, तोंडाला पट्ट्या बांधून काढा. तर मोर्चामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घोषणा देण्यात आल्या. या शहराला वेठीस धरण्यात आलं. बंद असलेल्या दुकानांना सुद्धा शटरवर लाथ मारत होते मोर्चेकरी. दारू पिऊन मला सर्वात जास्त शिव्या मोर्चेकऱ्यांनी दिल्या. आणि याच्यामुळे गावाला माहिती आहे की गुंडगिरी कोणाची आहे. जर ज्यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आज लढतात आहे त्यांचाच काका किंवा त्यांचाच भाऊ या मोर्चाचं नेतृत्व करत होता. आदिवासी तरुणांनी कोर्टामध्ये जबाब दिले आहेत की आम्हाला माजी आमदार शरद गावितांनी आणलं, बोलवलं, पैसे दिले, दारू पाजली आणि चंद्रकांत रघुवंशींच्या विरुद्ध घोषणा द्यायला लावल्या. तर हे सगळं कागदावर आलेलं आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे की ज्यांनी या शहराला वेठीस धरलाय, जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करतात तर गुंड कोणाकडे आहेत? जिल्हाधिकारी कार्यालयावर, जिल्हाधिकारींच्या घरावर, SP च्या बंगल्यावर, ज्यांच्या भरोसे नंदुरबार शहरातली जनता राहते, त्या कार्यालयांवर जर दगडफेक होत असेल, 1.5 महिने, 1.25 महिने 200 मुलं बिचारे निरपराध फक्त त्या मोर्चाला आले त्या पोराच्या हितासाठी किंवा त्याच्या स्मरणार्थ, पण त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. यांच्या भावाला मात्र अटक झाली नाही, पळत फिरत होता. पण ते बिचारे 250 पोरं आदिवासीची 1.5 महिन्यानंतर सुटली. ही वस्तुस्थिती आहे. त्या मुलांचं भविष्य बर्बाद जर कोणी केलं असेल तर ते गावित परिवारानं केलं आहे असं मला तरी वाटतं. साहेब, पुढच्या पिढीकडे आपला एक वारसा आपण देणार आहात. त्याचं नेतृत्व तुम्ही सोपवताना राम भैयांकडं, गोलू भैया व लकी भैया या तिघांना आपण काय सल्ला द्याल? मी यांना सांगितलेलं आहे, राजकारण हे सेवाचं माध्यम आहे.
सेवा करायची असेल तर सत्ता पाहिजे. मी त्यांना सांगितलं आयुष्यात कधी खोटं बोलायचं नाही. रघुवंशी परिवारातला जो बी माणूस जो बी बोलला असेल ते प्रमाण असलं पाहिजे. लोकांचा विश्वास असला पाहिजे की नाही, जर चंदू भैया बोलला, गोलू भैया बोलला, राम भैया बोलला तर ते सत्यच आहे. आणि भ्रष्टाचाराचा एक बी डाग आपल्या अंगाला लागायला नको, एवढ्या प्रामाणिकपणे लोकांची सेवा करायची आहे. हीच शिकवण स्वर्गीय बटेसिंग भैया मला देऊन गेले आहेत आणि मी माझ्या मुलांना आज दिली आहे की भविष्यामध्ये सुद्धा राजकारणामध्ये कधीही खोटं बोलू नका. भ्रष्टाचाराचा कलंक आपल्या अंगाला लागू देऊ नका. एकदम निस्वार्थपणे परमेश्वर आपल्याला व्यवसायामध्ये 2 पैसे देतोय. कधीही पैसे अनितीचे टिकत नाही. अनितीचे पैसे आले तर व्यवसायाचे पैसे बंद होऊन जातील. आणि म्हणून लोकांचा तलतला घ्यायचा नाही, लोकांची सेवा करा. आणि म्हणूनच माझ्या परिवाराने माझं ऐकलं आणि आज छत्रपती हॉस्पिटल 25 कोटी रुपयाचं आम्ही बनवलं. आणि आज सर्व योजनेचा लाभ नंदुरबारच्या जनतेला काही प्रमाणामध्ये विनामूल्य, काही प्रमाणामध्ये अल्प दरात भेटतोय, हे सत्य आहे. साहेब, निवडणुकीच्या माध्यमात साहेब जी निवडणूक चालू आहे या निवडणुकीसाठी आपण जनतेला काय आवाहन कराल आणि निवडून आल्यानंतर, जिंकल्यानंतर पहिली सही कोणत्या कामासाठी असेल? बघा, नंदनगरीच्या जनतेला माहिती आहे, मी 2-4 मुद्दे माझ्या दिलेले आहेत. एक, विस्तारित शहराच्या ज्या कॉलन्या आहेत तिथं भूमिगत गटारीचा प्रश्न आहे. तसा प्रस्ताव मी बनवला आहे, शासनाकडे सादर केला आहे. मला आत्मविश्वास आहे की मार्चच्या आत त्याला मान्यता मिळेल, कारण शेवटी मान्यता देणारा नेता हा माझा आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे त्याला मान्यता मिळेल. नंदुरबारमध्ये CB गार्डन, दंडपाणेश्वर हे बटेसिंग भैयांचं गार्डन हे सोडले तर नंदुरबारमध्ये पर्यटनाचं मोठं स्थळ नाही. विरचक धरणावर बोट क्लब काढायचा, विरचक धरणावर अत्यंत चांगलं गार्डन बनवायचं, विरचक धरणावर चांगलं रेस्टॉरंट बनवायचं. विरचक धरणावर जेवढी डेव्हलपमेंट गंगापूर धरणावर आहे त्या धर्तीने डेव्हलपमेंट करायची. आणि त्याचा प्रस्तावसुद्धा शासन स्तरावर माझा पोहोचला आहे. मला आत्मविश्वास आहे. माझे मित्र आहेत आदरणीय शंभूराज देसाई, शंभूराजे हे 100% नंदुरबारच्या विरचक प्रकल्पाला मान्यता देतीलच. नंदुरबारसाठीच नंदुरबार जिल्ह्यामध्ये असलेल्या तोरणमाळचं सुद्धा पर्यटनाचा प्रस्ताव मी माझे मित्र शंभूराजे देसाई यांना महाराष्ट्रामधून 3च प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवले आहेत. आणि त्याच्यात तोरणमाळचा सुद्धा 100 कोटी रुपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारने पाठवला आहे. तोरणमाळचा जर विकास झाला तर पर्यटक येतील. पर्यटक आले तर पहिले नंदुरबारला येतील. काही ना काही रोजगार नंदुरबारच्या माझ्या तरुणांना सुद्धा उपलब्ध होईल आणि मग ते तोरणमाळला जातील. तिसरा महत्त्वाचा विषय आहे, नंदुरबार शहरामध्ये 40% जनता अतिक्रमणाच्या घरात राहते. माझं पहिलं काम राहील, मी वचन दिलंय नंदुरबारच्या लोकांना प्रत्येक चौकामध्ये कॉर्नर मीटिंगमधून की सर्वांची घरं, जमिनीचे पट्टे, घर तर त्यांचंच आहे पण जमीन सरकारची आहे किंवा नगरपालिकेची आहे, जमिनीचे पट्टे मी त्यांच्या नावावर कुठल्याही परिस्थितीमध्ये तात्काळ त्याला सर्वे करावा लागतो. ड्रोनचा सर्वे होईल, हे होईल, प्रक्रिया पूर्ण करायला जे 2-4 महिने लागतील ते लागतील, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये नंदुरबारचा अतिक्रमण मधलेला असलेल्या घराची जमिनीचा पट्टा त्या माणसाला दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असं वचन मी नंदुरबारच्या जनतेला दिलंय आणि तेच पहिलं काम माझं आहे. तसेच नंदुरबार शहरामध्ये सुद्धा मी सांगितलं होतं की मी शिवमंदिरं बनवेल. सरकारच्या पैशाने बनवली, माझ्या स्वतःच्या पैशाने नाही, मला माहिती आहे. पण नीती आणि नियत साफ पाहिजे. माझ्या मुख्यमंत्र्याने मला पैसे दिले, यांना दिलेल्या पैशांमधून फक्त गटार माळीवाड्यामध्ये 3 महिन्यामध्ये भितडं पडून गेलं. 40 लाख रुपयाची भिंत बांधली, ती 3 महिने बी उभी राहिली नाही, ती पडून गेली. असे निकृष्ट दर्जाचे ठेकेदाराकडनं फक्त टक्केवारी वसूल करण्यासाठी कामं दिले. मी भले 3-4 लाखाचे असतील पण 121 शिवमंदिर या शहरामध्ये बनवले. शिवधाम बनवलं त्यावेळेला
पंडित प्रदीप मिश्राच्या समोर मी वल्गना केली नव्हती, घोषणा केली होती की मी कुठल्याही परिस्थितीत नंदुरबारमध्ये शिवधाम बनवेल. आणि आपल्या मराठीत म्हण आहे, उकिरड्याचे दिवस फिरतात, तसं अत्यंत उकिरडा असलेल्या त्या स्पॉटवर आज परमेश्वराचं वैभव प्राप्त झालंय. आणि आज नंदनगरीची जनता मोठ्या विश्वासानं शिवधामला पण आणि 12 ज्योतिर्लिंगाला पण दर्शन करायला जाते. मी विठ्ठलाची मूर्ती सुद्धा नंदुरबारमध्ये बसवणे, मी अंधारे चौकात रस्त्यावर बसवणार होतो, पण तिला सुद्धा विरोध करायला फक्त मुसलमानच पाहिजे असं नाही, माझ्या हिंदू बांधवांनीच तिला विरोध केला. पर्यायाने गावित परिवाराच्या कार्यकर्त्यांनीच SP कडे सांगड घातली. आणि मग SP साहेबांनी मला विनंती केली, कारण मी तर नगरपालिकेची परवानगी घेतलेली होती. SP साहेबांनी विनंती केली की तिथं नका बसवू. मग आम्ही पर्यायी जागा संजय टाउन हॉल आणि बटेसिंग भैयांच्या उद्यानाच्या मध्ये शोधली आणि तिथं ती मूर्ती बसवली. प्रभू रामचंद्राची सुद्धा अत्यंत चांगली मूर्ती, देखणी मूर्ती, काळ्या याची मी नंदुरबार शहरामध्ये बसवणार आहे. भगवान बिरसा मुंडाचा सुद्धा पुतळा मीच बसवेल. पण मी जर जाहीर केलं की मी इथं बसवेल, तर त्या जागेला विरोध करणारे महाभाग या शहरामध्ये, या संघटनांमध्ये, या समाजामध्ये आहेत. आणि म्हणून मी समाजाकडनं जागा घेतोय की तुम्ही सुचवाल त्या जागेवर मी बनवून देतो. पण त्यांनी सुचवली त्या जागेवरती आम्ही भगवान बिरसा मुंडाचाही पुतळा बसवू. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा चांगलं करायची माझी तयारी आहे, पण दुर्दैवानं मुस्लिम भागामध्ये तशी जागा भेटत नाही आहे. भविष्यामध्ये जर जागा मिळाली तर नक्की मुस्लिम समाजातलेही जे आदर्श आहेत देशामधले, त्याच्यासाठी काही ना काही त्यांची आठवण करून देण्यासाठी, आज हिंदू मुस्लिमांचा द्वेष कमी करायचा असेल तर एखादं मुस्लिम समाजातल्या सर्व थोर पुरुषांची आठवण करून देण्यासाठी असं म्हणून एखादं स्मारक चांगलं मुस्लिम समाजाच्या एरियामध्ये सुद्धा बनवायची माझी फार प्रामाणिक इच्छा आहे. आपल्या दर्गा आहे, दर्ग्यावर सुद्धा शासनाकडनं पैसे आणून, मागेही आपणच ते डेव्हलप केलं. देवमोगरा मातेचं मंदिर सुद्धा चंदू भैयानेच डेव्हलप केलं. नगरपालिकेच्या माध्यमातून डेव्हलप करून आदिवासी समाजाच्या मी ताब्यात दिलं. मी कुठल्याही समाजाची फसवणूक कधी आयुष्यात केली नाही. विजयकुमार गावितांनी प्रत्येक समाजाला 2-2 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी जे नंदनगरीच्या विकासासाठी दिले होते, ते पैसे फक्त त्या समाजांना खुश करण्यासाठी किंवा आमदार खासदारच्या निवडणुकीत माझ्या मुलीला मला फायदा होईल म्हणून त्या समाजाला 2-2 कोटी रुपयाची कामं ही मंगल कार्यालयाची दिली. आणि त्या आदेशातच लिहिलं होतं की जिल्हा अधिकाऱ्यांचे कर्तव्य म्हणून काम हे सार्वजनिक जागेवरच व्हायला पाहिजे, काम हे सार्वजनिकच असलं पाहिजे आणि कामाचा वापर सुद्धा सार्वजनिक झाला पाहिजे. म्हणून एकही कामाला जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मंजुरी दिली नाही, कारण ती सर्व समाजाच्या नावाची प्रॉपर्टी होती, ती नगरपालिकेच्या नावाची प्रॉपर्टी नव्हती किंवा सरकारची नव्हती. म्हणून ते शक्य झालं नाही. पण असं खोटं कधी चंदू भैया बोलला नाही. आजपर्यंत गावित साहेबांनी वल्गना केलेलं एक बी काम पूर्ण केलं नाही. आणि म्हणून जे जे करायचं असेल या शहरामध्ये, तर शहराच्या जनतेला माझ्यावर विश्वासच आहे. अशी अप्रतिम नंदुरबार नगरपालिकेची बिल्डिंग मी बनवली. त्या बिल्डिंगला सुद्धा डॉक्टर गावित साहेबांनी विरोध केला, त्यांच्या परिवाराने विरोध केला. म्हणून 16 कोटीमध्ये तयार होणारी नंदुरबार नगरपालिकेची बिल्डिंग 21.5 कोटीमध्ये तयार झाली. हा पैसा जास्तीचा गेला, तो या शहराचा गेला, महाराष्ट्र शासनाचा गेला. पण जिद्द होती. मला जमीन सुद्धा नगरपालिकेसाठी फुकटात मिळू दिली नाही गावित साहेबांनी. मला आज बी आठवतं, मी 1,61,00,000 रुपये जमिनीचे भरले आणि ती जमीन शासनाकडनं घेतली आणि मगच नंदुरबारची नगरपालिका आज तिथं डोलाने उभी राहिलेली आहे. प्रत्येक कामामध्ये रस्ते प्रकल्प आणला होता, आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबांनी मंजूर करून दिला होता. त्यांचेच पंटर कोर्टात पाठवले आणि कोर्टामध्ये त्याला व्यत्यय आणला. हायकोर्टाने शेवटी 5 वर्षानंतर 4 वर्षानंतर निर्णय दिला आणि ते रस्ते प्रकल्प पूर्ण झाला. आत्ताही 84 कोटी रुपये एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहे. त्या रस्ते प्रकल्पाचे कामं सुरू आहेत. रस्ते प्रकल्पामध्ये फक्त शासनाची अट अशी असते
की DP रोडच करता येतील. त्याच्यामुळे जे रोड झाले नाही कधी तयार तेच रोड त्या निधीतून होतात. गावातले अंतर्गत रस्ते त्या निधीतून करता येत नाही. आणि म्हणून माझा प्रयत्न आहे की भविष्यामध्ये सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून जास्तीत जास्त पैसा या शहराला आणायचा. आणि नंदुरबार शहराचं गतवैभव, पहिले स्मार्ट सिटी होतं नंदुरबार, आता 3 वर्षापासून प्रशासकाच्या राजवटीमध्ये या शहराच्या नगरपालिकेत पैसे नाही. कर्मचाऱ्यांच्या, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा होत नाही, कचरा उचलणाऱ्यांचा पगार होत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून नगरपालिकेला सुरळीत करायला, नगरपालिकेचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी वसुली बी थोडी सक्तीची करावी लागेल. आणि ती पण करावी लागली तरी आम्ही करू. पण भविष्यामध्ये रस्त्यावरचं अतिक्रमण सुद्धा कमी करण्याचा माझा मानस आहे. जे जे ठरवलंय ते 100% पूर्ण करेल आणि या नंदनगरीला परत स्मार्ट नगरीकडे घेऊन जाईल. साहेब, काही आरोप आहेत, त्यांच्यावर आम्हाला आपलं उत्तर हवं आहे. पहिला आरोप आहे अविनाश माळी यांचा, 25 वर्ष एकाच कुटुंबाची सत्ता आहे, आता बदल हवा आहे. हा त्यांचा आरोप. तो वर्ष मोजताना चुकला मला वाटतं. 40 वर्ष होऊन गेलेत. 30 वर्ष तरी नक्की झाली असतील. 35 वर्ष रघुवंशी परिवाराची सत्ता आहे. आणि सत्ता रजिस्ट्री करून भेटत नाही, जनतेच्या जीवावर, जनतेच्या मनावर राज्य करून भेटते. अविनाश वाडी सुद्धा वार्डामध्ये निवडून कधी आला नसता. फक्त आणि फक्त चंदू भैयानं त्याला तिकीट दिलं, उभं केलं आणि म्हणूनच अविनाश माळी या वार्डाचा नगरसेवक होऊ शकला. नाही तर या शहरामध्ये नगरसेवक सुद्धा अविनाश माळी झाला नसता. हे सत्य आहे. नगरपालिकेचा कारभार नगरपालिकेतून न चालता राम पॅलेस या खाजगी बंगल्यावरून चालतो. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की कोणता बी, ज्याची या बायको नगराध्यक्ष असेल, तिचा नवरा जर आमदार असेल आणि तिने जर त्याचा सल्ला घेतला तर त्याच्यात चूक काय? शहर हिताच्यासाठी मार्गदर्शन करणं हे आमदार म्हणूनही माझी जबाबदारी आहे. आणि मी याच्यापूर्वी बी सांगितलं होतं, आज बी सांगतो की होय, नंदुरबारची जनतेचं काम थांबायला नको म्हणून मी रस्त्यावर पेन्सिलने सही करतो. मी सही केली तरी सुद्धा ते काम होतंच असा आत्मविश्वास लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणूनच लोक माझ्याकडे येतात. पण चंदू भैयाने सही करायच्या अगोदर काही पैसे घेतले असं एक शोधून आणा. कुठलं बी काम असेल जनतेच्या हिताचं ते करण्यासाठी चंदू भैयाला थोडाफार नियम मोडावा बी लागला तरी त्याची पर्वा करत नाही. आम्ही जनतेसाठी करतोय. ज्या दिवशी आमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी करू त्या दिवशी जनता आम्हाला शिक्षा देईल. पण माझं मार्गदर्शन राहतच. याच्या पुढे सुद्धा जशी नगरपालिका आतापर्यंत चालवली तशीच चालवणार. रस्त्यावर सांडपाणी वाहतंय, स्ट्रीट लाईट वर्षभर बंद असतात, निधी येतो पण काम होत नाहीत. असा एकही पुरावा त्यांनी द्यावा. बघा, रस्त्यावर सांडपाणी वाहतं हे तर ठीक आहे, प्रत्येक शहरामध्ये आहे ते. आत्ता ही विस्तारित शहराची भूमिगत गटर बनवायची आहे आणि त्याच्यासाठी आमचा प्रस्ताव गेला आहे. पण एक चेंबर असतं, त्या चेंबरमध्ये काही बी अडकलं तर परत पाणी निघतं. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. कधी या गल्लीत निघेल, कधी त्या गल्लीत निघेल आणि मग नगरपालिकेचे कर्मचारी जातात, ते चेंबर साफ करतात आणि परत प्रवाह जसा व्हायला लागतो. आता स्ट्रीट लाईट सुद्धा अख्ख्या शहराला LED लाईट लावले होते. LED लाईट काही दिवसानंतर त्याचा प्रकाश कमी होतो हे तुम्हालाही माहिती आहे. आज LED लाईट बसवायला या शहरामध्ये मला 10 वर्ष होऊन गेले असतील असं मला वाटतं. आता ते लाईट सुद्धा काही अंशी बदलायची वेळ आलेली आहे. पण प्रशासकाजवळ पैसा नाही म्हणून तो बिचारा करू शकला नाही. पण आमच्या ताब्यामध्ये, लोकप्रतिनिधींच्या ताब्यामध्ये जेव्हाही नगरपालिका येऊन जाईल हे सगळे प्रश्न ॲटोमॅटिक सुटून जातील. एकही काम जनतेला, ज्यांना डोळे आहेत, ज्यांना दिसतंय त्यांना सांगण्यासाठी राहू देणार नाही. विरोधकांच्या तर डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. ते कायम किती बी चांगलं केलं तरी आरोप करतील आणि त्यांनी करत राहावं. माझं काहीच त्यांना हे नाही. यांनी, म्हणजे तुम्ही, यांनी राम मंदिराच्या वर्गणीला विरोध केला होता. यांचं हिंदुत्व सोयीचं आहे. हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आता भगवे पट्टे घालतात. मी काँग्रेसमध्ये होतो हे सत्य आहे. मी सांगितलेलंच होतं की आम्ही काँग्रेसमध्ये जन्माला आलोय. आजही मी काँग्रेसच्या विचाराने नाही पण
शिवसेनेच्या विचाराने वागतो. शिवसेनेमध्ये सुद्धा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार होते की 80% समाजकारण 20% राजकारण, आणि त्याच धर्तीवर मी काम करतोय. मी सर्व समाजाला आपलासा वाटणारा चंदू भैयाची प्रतिमा आजही तशीच्या तशी ठेवली आहे, आणि मी सर्व धर्मांच्या लोकांना घेऊनच चालेल, कारण मला सर्व धर्माच्या लोकांना सुख शांतीमध्ये राहायला पाहिजे या शहरामध्ये, असेच माझं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी मला सर्व धर्मांची मदत लागेल. राम मंदिराच्या देणगीला विरोध केला म्हणणाऱ्यांना माझी विनंती आहे की मी राम रघुवंशीने राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी बाईक रॅली काढली होती नंदुरबार शहरामध्ये. त्या बाईक रॅलीमध्ये सुद्धा मी पण उपस्थित होतो. राम मंदिराची वर्गणी मागायला माझ्याकडे कोणी आलं आणि मी त्याला नाही सांगितलं, त्या माणसाचं मी स्वागत करेल जर माझ्या समोर आला तर. आजही सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्या लोकांना सुद्धा विचारा की तुम्हाला या शहरामध्ये हक्काने मदत कोण करतं, तर ते पण सांगतील की चंदू भैयाचं एक ऑफिस आहे की आम्ही कधीही गेलो तर आम्हाला मदत होते. हे काय बोलतात याच्यावर मी कधी चिंताच करत नाही. माझी जनता काय म्हणते एवढंच मला वाटतं, आणि जनता जोपर्यंत चांगलं म्हणते ती सगळी कामं मी करत राहील. मी कुठल्याही धर्माला विरोध करत नाही, किंवा मुस्लिमांना शिव्या दिल्या म्हणजे आपण हिंदू आहोत हे सिद्ध होत नाही. मी सर्व धर्माच्या विचारानेच चालतो आणि तसाच चालत राहील. डॉक्टर गावित यांनी आणलेला निधी आणि समाज भवनांचे प्रस्ताव नगरपालिकेने मुद्दाम अडवले, NOC दिली नाही. तेच सांगितलं मी. तो जो डॉक्टर गावितांनी 2-2 कोटी प्रत्येक समाजाला दिले होते, त्या आदेशातच लिहिलं होतं की काम हे सार्वजनिक जागेवर असलं पाहिजे. मग ती जागा समाजाची होती. गावित साहेबाला काय माहीत नव्हतं का? ती जागा एक तर जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर करायला पाहिजे, नाहीतर नगरपालिकेच्या नावावर करायला पाहिजे, तर ती सार्वजनिक होईल. आणि म्हणून जिल्हा अधिकाऱ्याने प्रशासकीय मंजुरी दिली नाही, कारण नगरपालिकेला सुद्धा तेच आदेश सरकारचे पाळायचे होते. मी नव्हतो, CO होता, प्रशासकाचं राज्य होतं. रत्ना रघुवंशी नगराध्यक्ष नव्हती. रत्ना रघुवंशी राहिली असती आणि तिने नाही दिलं असतं असं म्हटलं असतं तर तो माझ्यावर आरोप झाला असता. पण कायद्याचं पालन करणं हे प्रशासकाचं काम आहे, आणि प्रशासकाने ते केलं. ती जागा सार्वजनिक नव्हती, त्याचा वापर सार्वजनिक होणार नव्हता, आणि त्या समाजाला सुद्धा ते सार्वजनिक करणं मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी ती जागा नगरपालिकेच्या नावावर केली नाही, आणि नगरपालिकेने सुद्धा मग त्याला NOC दिली. व्यापाऱ्यांना धमकावले जाते, विरोधात गेले तर कामे अडवली जातात. नंदुरबारला भयमुक्त करायचे आहे. भय कोणाच्या या गावामध्ये? त्यांनी एकदा रस्त्याने येऊन माझ्याबरोबर फिरावं बस. तरी मी तुम्हाला असं लिहून देतो की नंदनगरीची जनता कुणाला प्रेम करते, कुणाला नमस्कार करते, कुणाला आशीर्वाद देते. एकदा आपण दोघं बरोबर जाऊ, जे बी आरोप करणारे असतील. हे अविनाश माळी बिळी बरोबर मी नाही फिरत, त्यांची लेवलने माझी लेवलमध्ये फार फरक आहे. पण विजयकुमार गावितने यावं, हिनाताईने यावं. त्यांना जर यायचं असेल तर माझ्याबरोबर या नंदुरबार शहरात. तुम्हाला दाखवतो, लहान मुलांपासून तर वेड्या माणसापर्यंत सगळेजण चंदू भैयावर किती प्रेम करतात हे तुम्ही बघून घ्या. तुमच्या जवळ तर फक्त ठराविक लोक आहेत, जे दलाल आहेत, जे तुमचे लाभार्थी आहेत, त्यांच्याशिवाय तुमच्याकडे कोणीच येत नाही. आणि त्या लाभार्थ्यांनाच तुम्ही काही अंशी या नगरपालिकेच्या निवडणुकीत जबरदस्ती उभं केलंय. इकडचा उमेदवार तिकडं, तिकडचा उमेदवार तिकडं, असं म्हणून जेमतेम 41 उमेदवार तुम्ही उभे केलेले आहेत. निकाल लागू द्या. जनता जनताच जनतेसमोर आणे. साहेब, आपण नंदुरबारच्या जनतेला निवडणुकीच्या संदर्भाने काय आवाहन करू सर? माझी विनंती आहे नंदनगरीच्या जनतेला की तुम्ही आजपर्यंत माझं काम बघितलेलं आहे. रत्ना रघुवंशीचं काम बघितलेलं आहे. रत्ना रघुवंशीच्या राजवटीमध्येच या नगरपालिकेला कधी कडकी नव्हती. जोपर्यंत रत्ना रघुवंशी या नगरपालिकेची नगराध्यक्ष होती तोपर्यंत आर्थिक चणचण नंदुरबार नगरपालिकेला कधीच भासली नाही. अत्यंत चांगली कामं या शहरामध्ये झाली. शहराचा झपाट्याने आणि लवकर विकास झाला. भविष्यामध्ये सुद्धा या शहराचा झपाट्याने विकास करायचा असेल, किंवा या शहरामध्ये गुंडागर्दीच्या नावाने ज्या लोकांनी 1.5 महिन्यापूर्वी दहशत माजवली होती,
या सर्व लोकांना वेठीस धरायचा असेल तर ही नगरपालिका शिवसेनेच्या माध्यमातूनच जनतेने निवडून दिली पाहिजे. 100% नंदनगरीच्या जनतेच्या सर्व राहिलेल्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू. आम्ही जे वचन दिले ते वचन सुद्धा पूर्ण करू. आणि मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आमदार आहे. आजही अजून 3 वर्ष राहणार आहे. 28पर्यंत मी आमदार आहे. मी आमदार म्हणून सुद्धा या नंदनगरीची प्रामाणिकपणे सेवा करेल. माझी परत एकदा तुम्हाला विनंती आहे की नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ रत्ना चंद्रकांत रघुवंशी यांचं धनुष्यबाण ही निशाणी आहे. तसेच 41 नगरसेवक या शहरामध्ये धनुष्यबाणने उभे केले आहेत. त्या सर्व धनुष्यबाणच्या उमेदवारांना त्यांच्या धनुष्यबाणाच्या समोर असलेलं बटन, एका मशीनवर 3 धनुष्यबाण आहेत आणि फक्त प्रभाग 20 मध्ये 4 धनुष्यबाण आहेत. त्या सर्वांच्या समोरील बटन दाबून त्यांना आणि चंदू भैयाला तुमच्या सेवेची संधी द्या. एकदम प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करेल एवढं अभिवचन देतो. आणि पुनश्च एकदा आम्हाला सगळ्यांना शिवसेनेच्या उमेदवारांना लाडक्या बहिणीचे सुद्धा फॉर्म चंदू भैयानेच भरले. विजयकुमार गावित साहेबाच्या घरी किंवा कार्यालयात एक बी बहीण गेली नाही. नंदुरबारमध्ये हजारो लाडक्या बहिणीचे फॉर्म या चंद्रकांत रघुवंशीच्या कार्यालयातून भरले गेले. आजही बहिणीला वेळेवर पैसे येतात की नाही याची काळजी चंदू भैया घेतो. या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबच या राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हाच या लोककल्याणकारी योजना सुरू झाल्या. ठीक आहे, मुख्यमंत्री बदलत असतो, पण ती योजना आणली ती आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणली. आणि त्या योजनेच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम सुरू आहे. माझ्या बहिणींनाच बसमध्ये सुद्धा 50%चं तिकीट लागतं. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं. असंख्य योजना आहेत की ज्या एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली सुरू झाल्या आणि म्हणूनच त्याच नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जे तुम्हाला पाहिजे ते सगळं नंदनगरीमध्ये आणून देण्याचं वचन परत देतो. आणि धनुष्यबाणच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून आणा अशी विनंती करतो. धन्यवाद. मित्र हो, आता आपण भविष्यातील योजनांवर आणि जनतेच्या अपेक्षांवर एक सविस्तर चर्चा माननीय भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी आणि नगर अध्यक्षपदाच्या उमेदवार सौ रत्नाताई रघुवंशी यांच्यासोबत केली. त्यांनी जनतेचा प्रश्नांना भरघोस अशी उत्तरं दिलेली आहेत. त्यांनी आपल्यासोबत संवाद साधला त्याबद्दल मी नंदुरबार स्मार्ट सिटी व डिजिटल चावडी यांच्यातर्फे त्यांचा आभार मानतो. धन्यवाद साहेब. धन्यवाद.